श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला आपलं अन्नपचन या विषयावर सांगणार आहे. कोणाला अन्नपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. अन्नपचन का होते त्याची माहिती आणि त्यावर उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. आपले शरीर आणि आपलं मन दोन्ही कायम निरोगी राहावं, आपली त्वचा, केसांचं आरोग्य आणि सौंदर्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनामधून तयार झालेले टॉक्सिन्स, टाकाऊ पदार्थ म्हणजेच मल हे रोजच्या रोज आपल्या शरीरातून बाहेर काढणं म्हणजेच रोजच्या रोज पोट व्यवस्थितपणे साफ होणं हे खूप आवश्यक असतं. तसंही म्हणतात ना की पोट साफ तर सर्व रोग माफ. पोट साफ नाही झालं तर बराच काळ ही घाण आपल्या पोटामध्ये तशी साठत गेली तर त्याचा परिणाम म्हणून आपलं शरीर हे अनेक आजारांचं घर बनतं. इम्युनिटीसुद्धा कमी होते, उत्साह नाहीसा होतो, चेहऱ्यावरचं तेजही निघून जातं आणि त्यावर पिंपल्स आणि वांगाचे डाग येतात की ज्यासाठी बाहेरून तुम्ही कितीही कुठलीही क्रीम वापरली तरीसुद्धा हे जात नाहीत. आणि खरं तर पोट साफ होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण आजकाल बऱ्याच जणांना त्यासाठी औषध चूर्ण घ्यावी लागतात, जोर लावावा लागतो आणि असं बराच काळ जर का सुरू राहिलं तर पुढे जाऊन तुम्हाला मूळव्याध, फिशर, भगंदर यांसारखे आजार होण्याचा धोका देखील वाढत असतो. आणि म्हणूनच हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी 3 साधे सोपे नियम की त्यासाठी कुठलेही पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार नाहीत आणि तरीसुद्धा अतिशय उपयुक्त असे ठरतील, प्रभावीपणे काम करतील. खरं तर तुम्ही कुठेतरी हे नियम ऐकलेही असतील, पण त्यामागचं शास्त्र आपण सर्वांनी थोडंसं समजून घेतलं ना तर आपसुकच योग्य रीतीने हे नियम पाळले जातात आणि मग 100% त्याचा फायदा आपल्यालाच होत असतो. आणि अर्थातच व्हिडिओच्या शेवटी कुठलेही साईड इफेक्ट नसतील, सवय लागणार नाही असं रामबाण पोट साफ होण्यासाठीचं घरगुती औषधसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी एक छोटीशी नम्र विनंती आहे. तुम्ही जर स्वामी कृपा शक्ती या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल. पहिला नियम म्हणजे आपलं रात्रीचं जेवण हे 7च्या आत किंवा जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत झालं पाहिजे, कारण जेवण आणि झोप यामध्ये नेहमी 2 ते अडीच 3 तासांचं अंतर हवं. हा नियम तुम्ही बऱ्याचदा ऐकला आहेच, पण नेमका संबंध काय आहे? रात्रीचं जेवण आणि पोट साफ होणं तर आपण खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थितपणे पचन झालं की शरीरामध्ये त्याचं विभाजन हे सार आणि कीट भागामध्ये होत असतं. सार भागापासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक स्तब्ध धातू तयार होतो, तर कीट भागापासून मल तयार होत असतात. अन्नपचन जर का पूर्ण झालं तरच मल हा व्यवस्थितपणे तयार होतो आणि हा जो कालावधी आहे, हा जो प्रवास आहे तो साधारण 10 ते 11 तासांचा असतो. मल शरीराबाहेर काढणं हे अपानवायूचं कार्य आहे आणि आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीराचं एक घड्याळ असतं की ज्यानुसार सकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये वातदोष चांगल्या प्रकारे काम करत असतो. त्यामुळे 6 वाजेपर्यंत जर का मल व्यवस्थितपणे तयार झाला तर तो अगदी सुलभरित्या शरीराबाहेर काढून टाकला जातो. पण त्यानंतर 6 ते 10 वाजेपर्यंत कफाचा काळ असतो आणि कफ हा चिकट असतो, अडकून ठेवण्याचं, बांधून ठेवण्याचं त्याचं काम असतं. तेव्हा जर का तुम्ही उठलात किंवा त्यावेळेला जर का मलप्रवृत्ती करायची असेल तर ती त्रासदायक ठरत असते. आणि म्हणूनच रात्रीचं जेवण हे 7 जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत झालं पाहिजे. त्यातही पचायला अतिशय हलके पदार्थ, ज्वारीची, नाचणीची भाकरी, मूगडाळीची खिचडी आणि त्यामध्ये चमच्याभर तूप असं घेतलं तरच सकाळी पोट व्यवस्थितपणे साफ होतं. तुमचा दुसरा जो दिवस आहे तो देखील छान आणि फ्रेश उत्साहामध्ये जातो. आता बघूया दुसरा नियम जाणून घेण्याआधी आपण थोडंसं अन्नपचन म्हणजे काय हे समजून घेऊयात. तर अन्नाचं पचन होतं म्हणजेच अन्न हे पचन संस्थेमध्ये पुढे ढकललं जाणं म्हणजे जठरामध्ये लहान आतडे अन्नातील शरीराला पोषक असे घटक शोषले जातात. त्यानंतर तिथून मोठ्या आतडे की प्रामुख्याने जिथे मल तयार होतो आणि त्यानंतर त्याचा जो शेवटचा भाग आहे गुदद्वार टोकापासून आपला जो मल आहे तो शरीराबाहेर काढून टाकला जातो.
आणि ही प्रक्रिया जितकी फास्ट होईल तितक्या चांगल्या प्रकारे शरीरामध्ये मल नेहमी तयार होतो. आतडे म्हणजे लांबलचक पाईप आहे आपल्या शरीरातल्या, तर यातून अन्न पुढे पुढे ढकलत जाण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कुठलीही मोटार नाही आहे किंवा बाहेरून फोर्स आणि आपण त्याला देत नाही तर हे कार्य होत आहे. हे आपल्या पोटाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात की ज्याच्यामधून अन्न हे पुढे पुढे ढकलत जातं. त्याला पेरिस्टॅल्टिक मोमेंट असं म्हटलं जातं. आणि हे जितक्या चांगल्या पद्धतीने होईल तितकाच अन्नपचन व्यवस्थित होऊन मल चांगला तयार होतो आणि व्यवस्थितपणे तो बाहेर देखील टाकला जातो. वार्धक्य अवस्थेत आपल्याला पूर्ण शरीराची लवचिकता कमी झालेली असते. त्यामुळे स्नायूंचं देखील म्हणजे लवचिकता कमी होऊन या मोमेंट कमी होत असतात आणि त्यामुळे वार्धक्य अवस्थेमध्ये अपचन, पोट साफ न होणं या तक्रारी वाढतात. म्हणून अगदी तारुण्य अवस्थेपासूनच आपण सर्वांनी जेवणानंतर लगेचच आडवं न पडता म्हणजेच रात्रीच्या जेवणानंतर हा नियम सर्वांनी कटाक्षाने पाळायलाच हवा की 10 मिनिट वज्रासनामध्ये बसावं. अगदी शक्य नसेल तर साधी मांडी घालून बसू शकता. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी शतपावली म्हणजेच 100 पावलं जी आहेत ते आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने, जेणेकरून अन्न हे लवकर खाली सरकेल, पुढे पुढे ढकललं जाईल आणि पचन व्यवस्थित होऊन मग पोट देखील व्यवस्थितपणे साफ होईल. त्यासोबत जर का थोडासा व्यायाम सकाळच्या वेळेस चालणं असेल किंवा मग योगासन करणं असेल, सूर्यनमस्कार करणं असेल, कपालभाती करणं असेल तर ते अतिशय उत्तम करता येतं. तर किमान एक नियम सर्वांनी पाळावा की जेव्हा टॉयलेटला जातात त्यावेळेला मलासन म्हणजे इंडियन टॉयलेट सीटचाच वापर करा. ही जी पोझिशन आहे यालाच आपण मलासन असं म्हणत असतो. जेव्हा पोट साफ व्हायचं असतं, मल बाहेर पडायचं असतं, त्यावेळेला आपल्या पोटावर, आतड्यांवर थोडासा दाब पडणं आवश्यक असतं. म्हणजेच अगदी जर का तुम्हाला गुडघ्यांच्या त्रासामुळे वगैरे शक्य नसेल तर कमळ वापरत असताना सुद्धा पायाखाली स्टूल घ्या, जेणेकरून थोडासा दाब हा पोटावर पडेल आणि मग त्रास आहे तो कमी होईल. आणि इतर वेळेला सुद्धा बसत असताना सोफा खुर्चीचा वापर न करता जमिनीवरती मांडी घालून बसायचा प्रयत्न करा. जेवण करत असताना तर डायनिंग टेबल आहे ती पाश्चात्य संस्कृतीची देणगी आहे. त्यामुळे आजकाल बरेचसे आजार हे आपल्यामध्ये सुद्धा वळतात. त्याचा वापर न करता भारतीय संस्कृती आपली सुखासन छान मांडी घालून बसून जेवण करा. यामुळे पोटाचे स्नायू ताणले जात नाहीत, ते रिलॅक्स अवस्थेमध्ये राहतात आणि अन्नपचन जे आहे ते व्यवस्थित होऊन पोट देखील व्यवस्थितपणे साफ होतं. तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे आतड्यांना वंगण म्हणून रोज आहारामध्ये किमान 1 ते 2 चमचे देशी गाईचं तूप, घरी विरजण टाकून बनवलेलं जे साजूक तूप आहे ते आहारामध्ये घ्याच. तूप शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1 चमचाभर कच्चं शुद्ध लाकडी घाण्याचं तेल जे असतं ते घेतलं तरी देखील चालेल. त्याच्याने कोलेस्ट्रॉल वगैरे अजिबात वाढत नाही. आपल्या आतडे जे आहेत ते लांबलचक पाईप आहेत, तर मग त्यातून खूप अरुंद अशी पाईप आहे. जर त्यातून अन्न पुढे पुढे ढकललं जाण्यासाठी, त्याचं पचन व्यवस्थित होण्यासाठी त्याला वंगण हे तर हवंच असतं. पण आजकाल बरेच जण की वजन वाढतंय, कोलेस्ट्रॉल वाढते म्हणून झिरो ऑइल कुकिंग आहारातलं तेल, तूप जे आहे ते पूर्णतः बंद केलं जातं. परिणाम म्हणून आतडे कोरडे पडतात, मग पोट व्यवस्थित साफ होत नाही, आतड्यांची शक्तीच कमी होते. सांध्यांना सुद्धा त्यांची हालचाल व्यवस्थितपणे होण्यासाठी वंगण गरजेचं असतं. तर सांधेसुद्धा कोरडे पडून मग हालचाल करताना दुखतात, त्यामुळे कटकट असा आवाज येतो. तर हे टाळण्यासाठी आहारामध्ये थोडं तरी तेल, थोडं तरी तूप हे हवंच. आणि त्यासोबत आतड्यांना चिकटून बसतील असे ग्लुटनयुक्त मैद्याचे पदार्थ किंवा चॉकलेट, बिस्किट, वेफर्स हे सुद्धा खाणं टाळावं. यामुळे सुद्धा अन्न लवकर पुढे सरकत नाही. त्याऐवजी तंतुमय पदार्थ, फायबर्स रिच फूड थोडंसं तोंडी लावण्यासाठी म्हणून रोजच्या जेवणामध्ये सॅलड, कधीकधी काकडी, कधीकधी बीट, कधीकधी गाजर किंवा मग कधी कच्चा टोमॅटो असं घेऊ शकता. किंवा मग विविध प्रकारची फळं ही जी आहेत ती सकट घेता आली तर अजूनच जास्त त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो.
पोट साफ होण्यासाठी आता हे सर्व नियम जे आहेत आपल्याला किमान 21 दिवस सलग पाळायला पाहिजेत आहेत. एकदा शरीराला याची सवय लागली, त्याचे रिझल्ट दिसायला लागतील की कायमस्वरूपीच आपल्या शरीराला ही सवय लागून घ्यायची आहे. आणि औषध म्हणून आपण काय काय घेऊ शकतात तर बघा, काळे मनुके जे आहेत ते किमान 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजून ठेवा. आणि या बियांसकट आपल्याला अन्नपचन होण्यासाठी बियांसकट हे आपल्याला खाऊन घ्यायचं आहे. याच्यामुळे पोट साफ होतं चांगल्या पद्धतीने. अजून एक कपभर चांगलं गरम दूध जे आहे, पाव चमचा सुंठ टाकून आपल्याला सुंठ पावडर टाकून ते दूध घ्यायचं आहे. याच्यामध्ये मलभेद करणारी क्रिया घडते. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तुम्ही देशी गाईचं चमचाभर तूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 नियम पाळायचे आहेत, ज्याने आपल्याला त्याचा खूप चांगला रिझल्ट जो आहे तो बघायला मिळेल. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.